Similarly, consider another example. So that example is, consider the vector space R square over R, then show that W2 is equal to 0B such that B belongs to real number is a subspace of R square over R. सेम जसं पहिला एक्झाम्पल बघितला, आता सुद्धा एक्झाम्पल सेम आहे, जस्ट कुठं चेंज केलाय. मगाशी A0 होता. नाउ इन दिस क्वेश्चन वी हॅव एलिमेंट 0B. सो आता पहिला चेक करा R स्क्वेअर ओव्हर R म्हणजेच काय, हा तुमचा वेक्टर स्पेस म्हणजेच V ओव्हर F तुमच्या जवळ आहे, तो काय आहे R स्क्वेअर ओव्हर R. म्हणजे V ची व्हॅल्यू किती आहे R स्क्वेअर, म्हणजेच वेक्टर किती आहे R स्क्वेअर, आणि फील्ड किती आहे रियल नंबर. सो R स्क्वेअर डिफाइन करून घ्या. लेट V इज इक्वल टू काय आहे R स्क्वेअर. R स्क्वेअर म्हणजे कशा पद्धतीने कार्टेशियन प्रोडक्ट मध्ये लिहू शकतात R क्रॉस R, आणि कार्टेशियन प्रोडक्ट कशा पद्धतीने लिहू शकतो आपण ऑर्डर्ड पेअर. सो ऑर्डर्ड पेअर एक्स वाय सच दॅट एक्स इलेमेंट कशातला रियल नंबर, वाय इलेमेंट कशातला रियल नंबर, म्हणजे दोन्ही इलेमेंट कशातले असतील रियल नंबर. व्ही ने रिप्रेझेंट करताय म्हणजेच हा काय झाला वेक्टर स्पेस, आणि वेक्टर स्पेस मध्ये म्हणजेच या आर स्क्वेअर मध्ये म्हणजेच रियल नंबर मध्ये ऍडिशन सुद्धा पॉसिबल आहे आणि मल्टिप्लिकेशन सुद्धा पॉसिबल आहे. त्यामुळे व्ही इज अ वेक्टर स्पेस ओव्हर वेक्टर ऍडिशन अँड स्केलर मल्टिप्लिकेशन. वी कॅन से इट डायरेक्टली. नेक्स्ट काय आहे क्लेम काय आपला W2 काय प्रूव्ह करायचं सबस्पेस. हियर वी ओनली हॅव टू प्रूव्ह दिस कंडिशन दॅट इज W2 इज ए सबस्पेस ऑफ R स्क्वेअर. हे प्रूव्ह करायचं आहे सबस्पेस म्हणजेच काय काय, पहिली कंडिशन नॉन एम्प्टी, सेकंड कंडिशन U प्लस V बिलॉंग्स टू दॅट सेट, आणि थर्ड कंडिशन काय असणार आहे अल्फा यू सुद्धा कुठल्या तरी गिवन सेटमध्ये जायला हवा. या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर त्याला आपण काय म्हणू शकतो सबस्पेस. सो पहिली कंडिशन काय असेल नॉन एम्प्टी. नॉन एम्प्टी म्हणजेच काय, एक कमीत कमी एक आयडेंटिटी इलेमेंट सुद्धा त्यामध्ये बिलॉंग व्हायला हवाय. सो हियर वी हॅव अ W सेट. वी कॅन कन्सिडर दिस सेट ॲज इट इज दॅट इज 0B सच दॅट B बिलॉंग्स टू रियल नंबर. नॉन एम्प्टी प्रूव्ह करताय म्हणजेच कमीत कमी एक इलेमेंट म्हणजेच कमीत कमी आयडेंटिटी इलेमेंट यायला पाहिजे. सो चेक करा 0 इलेमेंट 0 ॲज इट इज घेतलाय. प्रश्न बी साठी आहे. बी कुठला आहे रियल नंबर मध्ये. मी रियल नंबर मध्ये जर बी असेल तो बी कुठला आहे माहित नाही, पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल काहीही असू शकतो. आणि रियल नंबर मध्ये आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, तसं 0 सुद्धा आहे. सो बी च्या जागी आपण काय डायरेक्टली पुट केला 0 दॅट इज 0,0. हा सेट आणि हा सेट कंपॅरिझन करूया. हा सेकंड आपल्या सेटमध्ये W2 मध्ये जाण्यासाठी सेकंड इलेमेंट कशात पाहिजे रियल नंबर मध्ये. चेक करा सेकंड इलेमेंट 0 आहे. 0 अगेन बिलॉंग्स टू रियल नंबर. ही सेट आणि हा सेट दोन्ही पण एकमेकांना काय असणार इक्वल. जर हा बिलॉंग करत असेल W2 मध्ये तर हा सुद्धा इलेमेंट कशात जाईल W2 मध्ये. सो 0 0 बिलॉंग्स टू W2, आणि मेन सेट कोणता आहे तुमचा R स्क्वेअर. सो हा W2 सबसेट कोणाचा असेल R स्क्वेअर, म्हणजे R स्क्वेअर हा तुमचा मोठा सेट आहे ॲज कम्पेअर टू W2. सो तेच आपण काय करूया ग्राफिकली चेक करूया. हा सगळा मोठा सेट आहे त्याला मी कन्सिडर केला R स्क्वेअर. त्यामध्ये पॉईंट कुठला आहे हा सेट W2 आहे, आणि ह्या W2 मध्ये एक पॉईंट आहे तो कुठला आहे 0 0. मग चेक करा 0 0 बिलॉंग्स टू W2. चेक करूया हा पॉईंट 0 0 बिलॉंग करतोय का W2 मध्ये. येस. आणि W2 सबसेट आहे का R स्क्वेअरचा. बघा W2 आणि R स्क्वेअर एकमेकांना काय सबसेट आहे, बिकॉज W2 लहान आहे R स्क्वेअर काय आहे मोठा आहे. सो एकमेकांना काय करू शकतात ते सबसेट हा नोटेशन डिनोट करू शकतोय. सो दिस मीन्स W2 is a subset of R square and 0 0 belongs to W2. Therefore, W2 is a non-empty subset of which set R square. So we have obtained first condition that is W2 is a non-empty subset of R square, and we denote this equation as equation number 1. Next claim काय असेल वेक्टर ऍडिशन साठी क्लोजर प्रॉपर्टी सॅटिस्फाय होईल. सो फॉर दॅट पर्पज ऍडिशन करताय म्हणजे कमीत कमी किती इलेमेंट लागतील 2 इलेमेंट. सो 2 इलेमेंट कशातले घ्यायला लागतील फ्रॉम दिस W2. सो W2 मध्ये 2 इलेमेंट घेतले U, V बिलॉंग्स टू W2. हे दोन्ही इलेमेंट कुठल्या फॉर्मॅटमध्ये असेल या W2च्या फॉर्मॅटमध्ये. सो कन्सिडर करूया U इज इक्वल टू 0,B1. 0B च्या ऐवजी 0,B1 घेतला. जर B रियल नंबर मध्ये असेल तर B1 सुद्धा कशातला असेल रियल नंबर. सिमिलरली सेकंड इलेमेंट B बिलॉंग्स टू W2 असेल तर B also can be written as 0,B2 such that B2 belongs to real number. सो दोन्ही इलेमेंट W2 मध्ये असल्यामुळे W2च्याच फॉर्मॅटमध्ये दोन्ही इलेमेंट आपण रिप्रेझेंट केलेले आहेत. सिमिलरली आता नेक्स्ट काय करूया U आणि V ह्याच्यावरती ऍडिशन हे ऑपरेशन अप्लाय करूया. सो काय प्रूव्ह करायचं ह्या दोघांची ऍडिशन सुद्धा कशात जायला पाहिजे W2 मध्ये हे चेक करतोय. सो U प्लस V इज इक्वल टू U कसल्या फॉर्मॅटमध्ये 0,B1 तो आज इट इज लिहिला 0 प्लस B1 प्लस V कुठल्या फॉर्मॅटमध्ये 0,B2 दॅट इज 0,B2. या दोघांची ऍडिशन पॉसिबल आहे का तर येस, बिकॉज इथे 2 ऑर्डर्ड आहेत, इथे पण ऑर्डर टप्पल आहेत. पहिल्या इलेमेंटची ऍडिशन पहिल्या इलेमेंटची, सेकंड इलेमेंटची ऍडिशन सेकंड इलेमेंटची. सो 0 प्लस 0 इज इक्वल टू किती असणार आहे 0, सेकंड इलेमेंट काय मिळेल B1 प्लस B2. दिस इज युअर B1 प्लस B2. आता चेक करायचं हा सेट W2 मध्ये बिलॉंग करतोय का. चेक करा W2 मधला पहिला इलेमेंट काय असायला पाहिजे 0. इथे सुद्धा चेक करा
0 प्लस 0 म्हणजे आन्सर किती येईल 0. म्हणजे इथला इलेमेंट आणि इथला इलेमेंट दोन्ही इलेमेंट काय 0. येस, पहिली प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली. सेकंड इलेमेंट W2 मधला काय हवा आहे बी, म्हणजे कुठलाही नंबर आणि तो नंबर कशातला हवा आहे रिअल नंबरमध्ये. सो आता काय चेक करा, आता काय आलंय B1 आणि B2 या दोघांची ऍडिशन. सो B1 कुठला आहे रिअल नंबरमध्ये, B2 कुठला आहे रिअल नंबरमध्ये, म्हणजे या दोघांची ऍडिशन सुद्धा कशामध्ये असेल रिअल नंबरमध्ये. म्हणजेच B1 प्लस B2 यांची ऍडिशन रिअल नंबरमध्ये गेली. सो हा सेट आणि हा सेट दोन्ही सुद्धा काय सेम रिप्रेझेंट करताय. हा सेट जर W2 मध्ये जात असेल तर ह्या सेटची ऍडिशन सुद्धा कशात जाईल W2 मध्ये जाईल. सो हेन्स U plus V belongs to W2 and we denote this as equation number 2, and this property is nothing but a closure property with respect to vector addition. So in equation 1 we have already proved that this is a non-empty set, म्हणजे W2 हा non-empty prove झालेला आहे. And in case number 2 W2 is a closed with respect to vector addition. Now next condition is consider one element from field आणि one element from vector. म्हणजे field म्हणजेच कोण आहे आपला रिअल नंबर, त्यातला एक इलेमेंट घेतला अल्फा, आणि वेक्टर म्हणजेच आपला कोण आहे आता W2 मधला एक इलेमेंट घेतला U, आणि U W2 मध्ये जर असेल तर W2 ह्या पद्धतीने रिप्रेझेंट होईल, तर U सुद्धा ह्या पद्धतीने रिप्रेझेंट करूया. सो 0B सच दॅट B बिलॉंग्स टू रिअल नंबर. सो एक घेतला फील्ड मधला एक इलेमेंट आणि एक घेतलेला आहे वेक्टर मधला इलेमेंट, म्हणजे आपल्या गिवन सेट मधला एक इलेमेंट घेतला. आता त्यावरती काय करूया स्केलर मल्टिप्लिकेशन प्रॉपर्टी क्लोज्ड आहे का नाहीये हे चेक करायचं, आणि ती क्लोजर प्रॉपर्टी परत एकदा या सेट मध्ये W2 मध्ये बिलॉंग करते का नाहीये ते चेक करूया. सो फर्स्टली कन्सिडर अल्फा इंटू यू, दॅट इज अल्फा यू इज इक्वल टू अल्फा ॲज इट इज यू ची व्हॅल्यू पुट करा 0,b. हा अल्फा कशातला घेतलाय रियल नंबर, सो अल्फा बिलॉंग्स टू रियल नंबर. सिमिलरली हा बी कशातला घेतला रियल नंबर, सो दॅट बी बिलॉंग्स टू रियल नंबर. सो अल्फा इंटू 0 इज अल्फा 0, म्हणजेच किती येणार आहे 0. अल्फा इंटू बी इज अल्फा बी. सो हा इलेमेंट आता मिळाला आणि हा इलेमेंट W2 मध्ये बिलॉंग करतोय का नाहीये ते चेक करा. सो W2 मधला फर्स्ट इलेमेंट काय असेल 0. आताचा इलेमेंट सुद्धा फर्स्ट इलेमेंट किती आहे 0 आहे. सेकंड इलेमेंट जो काय आहे तो कशातला पाहिजे रिअल नंबर मध्ये. आता कोण आहे अल्फा इंटू बी, म्हणजेच अल्फा रिअल नंबर मध्ये बी सुद्धा रिअल नंबर मध्ये, म्हणजे या दोघांची मल्टिप्लिकेशन सुद्धा काय असणार रिअल नंबर मध्ये. म्हणजेच हा सेकंड इलेमेंट कशात बिलॉंग करेल रिअल नंबर मध्ये. हा ऑर्डर्ड पेअर आणि हा ऑर्डर्ड पेअर सिमिलर रिप्रेझेंट करतोय. मग हा ऑर्डर्ड पेअर जर W2 मध्ये जात असेल तर हा ऑर्डर्ड पेअर सुद्धा कशात जाईल W2 मध्ये. जर हा ऑर्डर्ड पेअर W2 मध्ये जात असेल तर अल्फा यू सुद्धा कशात जाईल W2 मध्ये, विच इज नथिंग बट ए क्लोजर प्रॉपर्टी विथ रिस्पेक्ट टू स्केलर मल्टिप्लिकेशन. सो वी डिनोट दिस एज ए इक्वेशन नंबर 3. So we have obtained 3 equation. Equation 1 for non-empty set, equation 2 for a closure property with respect to vector addition, and this equation 3 for a closure property with respect to scalar multiplication. आणि तिघांना combine केला with the help of theorem number 1, then we can directly say this W2 is a subspace of R square.